श्रीराम समर्थ श्रीराम भाग 73. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांचा प्रभाव आणि त्यांचं महत्त्व प्रगट करणारे श्लोक आहेत. जसं की 12 ते 15 श्लोक. अध्याय 15. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिज्ञानपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. असे हे 4 श्लोक भगवंताची महत्ता प्रगट करतायत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण म्हणतो, ज्या ज्या घडामोडी होतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर आपण त्या केल्या याची आपल्याला पक्की खात्री असते. मी घर घेतलं, मला मोठी गाडी मिळाली, मी मोठी गाडी घेऊ शकलो, मला मोठी पोस्ट मिळाली, माझं मोठं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं गेलं आणि असं बरंच काही. आपलं एक जाऊ देत, पण सूर्य किती प्रभावशाली आहे नाही? त्याच्यासारखा प्रकाश करोडो हॅलोजन आणि अन्य असंख्य दिवे जरी एकत्र आणले तरी निर्माण करता येणार नाही. पण या सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे? अन्य कोणी नाही, प्रत्यक्ष भगवंतच आहेत. भगवंतांकडून मिळालेल्या प्रकाशाने सूर्य जर इतका विलक्षण आहे, तर भगवंत किती विलक्षण आणि सामर्थ्यवान असतील याची निश्चितच कल्पना केली पाहिजे. भगवंताचं सामर्थ्य सांगणारी एक गोष्ट ऐकूया आपण. केनोपनिषदातली ही कथा आहे. परमात्म्याने देवतांसाठी असुरांवर विजय मिळवला. पण या विजयामध्ये काय झालं? देवतांनी आपल्या शक्तीचा अभिमान केला आणि ते समजू लागले की आम्हीच आमच्या शक्तीने असुरांवर विजय मिळवलाय. आता देवतांचा हा अभिमान नष्ट करण्यासाठी परमात्म्याने काय केलं? यक्षाचं रूप धारण केलं आणि ते इंद्राच्या दरबारात प्रगट झाले. बाहेर गेटवर आले आणि कोण आलंय म्हणून विचारपूस करायला एक सैनिक होता, तो आला. यक्षाला त्यांनी पाहिलं आणि आत जाऊन सांगितलं इंद्राला की असं असं कोणी एक यक्ष बाहेर आलेले आहेत. कोण आहे तो यक्ष? जाऊन पाहून ये बरं, परिचय करून घे, असं म्हणून इंद्रानी अग्निदेवतेला यक्षासाठी पाठवलं, यक्षाची विचारपूस करण्यासाठी. आता यक्षाने विचारलं की तुम्ही कोण? अग्निदेव म्हणाले, मी जातवेदा अग्नी आहे. माझ्या नावाने प्रसिद्ध असलेली ही अग्निदेवता जातवेदा, तो आहे मी. आणि मी जर इच्छेन ना तर पृथ्वी जे जे काही आहे त्या सर्वाला मी जाळून भस्म करू शकतो, अशी माझी ताकद आहे. बर. यक्षाने त्याच्यासमोर एक काडी ठेवली. म्हटलं की या काडीला तू जाळून दाखव. अग्निदेवानी काय केलं? आपली पूर्ण शक्ती लावली, पण तरीही तो त्या काडीला जाळू शकला नाही. खाली मान घातली आणि देवतांजवळ परत गेला. इंद्राला म्हणाला की तो कोण यक्ष आहे की काही मी जाणू शकलो नाही. मग इंद्राने वायुदेवतेला यक्षाकडे पाठवलं. यक्षाने विचारलं, तुम्ही कोण? वायुदेवानी म्हटलं, मी मातरिश्वादेव, वायुदेवता आहे. आणि जर मी काही इच्छेन ना तर पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते सर्व उडवू शकतो. त्यावेळी यक्षाने तीच काडी त्याच्या समोर ठेवली आणि म्हटलं, बरं मग ही काडी उडवून दाखव. वायुदेव आपली पूर्ण शक्ती लावतोय, पण तो काही काडी उडवू शकला नाही. तो खाली मान घालून गेला, देवतांजवळ परत गेला आणि म्हणाला की मी काही त्या यक्षाला जाणू शकलो नाही. तेव्हा देवतांनी सांगितलं, इंद्रदेव तुम्हीच जा बरं. आता इंद्राला त्या यक्षाचा परिचय जाणण्यासाठी देवतांनी पाठवलं. इंद्र तिथे पोहोचताच तो यक्ष अंतर्धान झाला आणि त्याच्या जागी एक हिमाचल कुमारी म्हणजे उमादेवी प्रगट झाली. इंद्राने विचारलं,
असं असं घडलं ते. उमादेवी म्हणाली, होय, अरे स्वयं परमात्माच तुम्हा लोकांचा अभिमान दूर करण्यासाठी यक्षरूपाने प्रगट झाले होते. तात्पर्य आहे की सृष्टीमध्ये जी जी काही बलवत्ता आहे, जी जी काही विशेषता आहे, विलक्षणता आहे, ती सर्व परमात्म्यापासूनच आलेली आहे. हे तुम्ही ध्यानात घ्या, लक्षात ठेवा. श्रीराम समर्थ. श्रीराम.